महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या पूर्वी त्यांना कर्जमाफीचं त्यांच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिले। मी या निमित्ताने विनंती करेल माननीय पंतप्रधान महोदयांनी त्यांना सक्त आदेश द्यावे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली पाहिजे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पंतप्रधानांची डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सूचना, सरसकट 7/12 कोरा करावे। जो शब्द निवडणुकीच्या आधी दिलेला होता तर तो व्यवस्थित पाळावे। त्यामुळे 10 बँकांची 100% आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता डायरेक्ट 50,000 नाही, 1 लाख नाही, तर सरसकट सर्वांची कर्जमाफी आता होणार आहे। 7/12 कोरा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या। अचानक निर्णय या ठिकाणी झालाय। त्याचं कारण म्हणजे आता या कर्जमाफीची तक्रार जी आहे तर ती डायरेक्ट पंतप्रधानांकडे गेलेली आहे। संसदेमध्ये विरोधक नेत्यांनी आता डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली आहे। तुम्ही आत्ताच सुरुवातीला व्हिडिओ पाहिलाय आणि स्पष्टपणे सांगितलंय की या भाजपच्या नावावर आपल्या राज्यातील 3 मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी पण ओरडून निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही तुमचा 7/12 निवडून आल्या दुसऱ्याच दिवशी कोरा करू। परंतु आता हे सरकार कर्जमाफीचा क सुद्धा तोंडातून काढत नाही। अशी तक्रार जेव्हा आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संसदेमध्ये आता विचारण्यात आली, तुम्ही आत्ताच व्हिडिओ पाहिला, विचारण्यात आल्या, त्यावेळी सरकार सर्व आता जागं झाल्याचं पाहायला मिळतंय। डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश काढण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा आदेश आता पंतप्रधानांचा या ठिकाणी मानावाच लागणार आहे। कारण केंद्र सरकारचे प्रधानमंत्री जे आहेत ते भाजपचे आहेत आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण भाजपचे आहेत आणि प्रधानमंत्री यांचा आदेश मुख्यमंत्र्यांना मानावाच लागत असतो। त्यामुळे सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते की 1,20,000 कोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला कर्जमाफीसाठी केंद्राकडून आता मिळणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे। परंतु यामध्ये सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, हे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यावे। कर्जमाफी सरसकट सर्वांची माफ होणार आहे, परंतु यामधून काही शेतकरी वगळण्यात येणार आहे। याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। तसेच यामध्ये सर्वच बँकांची कर्जमाफी होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून चौकशी प्रत्येक शेतकऱ्यांची या ठिकाणी आता केली जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय की आम्ही शेती पिकासाठीच कर्ज काढत आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून त्यांनी आता 10 लाखांचं कर्ज घेतलंय। काही जणांनी त्या ठिकाणी 20 लाखांचं बँकेकडून शेती पिकाचं कर्ज आहे म्हणून घेतलंय आणि ते कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी मोठी घरे बांधलीत, काही जणांनी फॉर्च्युनर घेतलेत। मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि तारीख काय आल्या? संसदेमध्ये मोदींना हा प्रश्न केलाय, त्यामुळे काय उत्तर मिळाले नक्की बघा। आता बघा, अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने सुद्धा आता कर्ज घेतल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे या ठिकाणी आता। मग आता या ठिकाणी तुम्ही खरंच शेती पिकासाठी मागील आता कर्ज जे घेतले 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत खरंच शेती पिकासाठी कर्ज तुम्ही घेतले का, हे चौकशी कसून तुमची आता केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचं कारण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलंय की नेमकं कर्जमाफी कोणत्या तारखेला आता करण्यात येणार आहे, ही तारीख सुद्धा आता स्पष्ट झाल्या। तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहिले असतील, आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, परंतु ही कर्जमाफीची जी तारीख आहे तर ती केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली। कारण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ही तक्रार मोदी साहेबांकडे केली होती। घटना काय झाली तुम्ही पण ऐका। आता मार्च महिना होता, तुम्हाला माहित आहे मार्च महिना होता आणि मार्च महिन्याच्या 25 तारखेला अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 31 मार्चच्या आतमध्ये तुम्ही कर्ज भरा। जेव्हा अजितदादा पवार यांनी असं सांगितलं तेव्हा सर्व शेतकरी सरकारवर त्यावेळेला खवळले होते। चुकीच्या आधी बघा, तुम्हाला माहित आहे आता त्या ठिकाणी आधी तुम्हाला माहितच असेल अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं
आता आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचा 7-12 कोरा करू. परंतु आता हे सरकार पलटी मारत असल्याचं लक्षात आले. डायरेक्ट कर्ज भरा अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यावेळी आता अजितदादा पवार यांनी बोललं होतं. त्यामुळे ही तक्रार आता शेतकऱ्यांनी परिपत्रकाद्वारे डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली होती की तुमच्या चेहऱ्याखाली सर्व हे नेते निवडून येतात, त्यांनी आम्हाला फसवलं, कर्जमाफ करू असं सांगितलं, कर्जमाफ आम्हाला त्या ठिकाणी बघा, तुमचं कर्जमाफ करू, तुम्ही आम्हाला मतदान द्या अशा प्रकारे बोलून आता हे सरकार कर्जमाफी लवकर करेना झालंय. कर्ज भरा असं सांगत आहे. आधीच आमच्या डोक्यावर कर्ज झालंय, बँका आम्हाला वारंवार फोन करत आहेत किंवा आम्हाला कर्ज भरा असं प्रकारे बँका आम्हाला धमक्या देत आहेत. बँकांची लोक आमच्या घरापर्यंत येऊ लागलेत आणि तुम्ही सरकारच्या माध्यमातून फक्त एवढेच सांगता की आम्ही कर्ज माफ करणार आहोत, परंतु योग्य वेळी करणार आहोत असं तुम्ही सांगता. परंतु दररोज 7 ते 8 शेतकरी त्या ठिकाणी आता निघून चालले आहेत. त्याचं काय असा प्रश्न ज्यावेळी शेतकऱ्यांनी आता मोदी सरकारला या ठिकाणी विचारलेला आहे, त्यावेळी मोदी सरकारने काय सांगितले इथे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे. बघा आता बघा, हा प्रश्न मोदी सरकारला विचारल्यामुळे आता केंद्र सरकार पण त्या ठिकाणी जागं झालंय. केंद्र सरकारकडून डायरेक्ट राज्य सरकारला आता निधी मिळणार आहे, तर तो पण 1,20,000 कोटींचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी मिळणार आहे. या निधीच्या माध्यमातून या बँकांमधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले, बघा 10 बँका निवडलेत. सर्वांनी लक्ष देऊन बघा. तुम्ही आधी पण बँका पाहिला असणार, परंतु ही नवीन यादी आहे बँकांची, कारण ह्या बँका ज्या आहेत तर ते केंद्र सरकारने निवडलेत, त्यांचे कर्ज आता माफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत नक्कीच ऐकलं असणार, कर्जमाफी आज होईल, उद्या होईल अशी व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही खूप सारे ऐकलेलं असणार आहेत. परंतु आता ही कर्जमाफी अंतिम टप्प्यावर येऊन या ठिकाणी पोहोचलेली आहे. सरसकट कर्जमाफी करण्याच्या तयारीत सरकार लागले. मग आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कशा पद्धतीने कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्यांना या सरकार त्या ठिकाणी कर्जमाफीतून बाहेर काढणार आणि तुमची कोणत्या बँकेत तुम्ही कर्ज काढलंय आणि आतापर्यंत तुम्ही किती कर्ज काढलंय, किती सालाला कर्ज काढलंय, 2017ला कर्ज तुम्ही काढलंय का 2020ला काढलंय का 2022ला काढलंय का तुम्ही 2017 पासून आता 2025 पर्यंत कर्ज काढलंय, हे सुद्धा सरकार तुमचं चेक करणार आहे. कारण यामध्ये चुकीच्या मार्गाने अनेक शेतकरी कर्ज काढलेत. ते म्हणजे शेतीची कामे सोडून इतर कामांसाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढल्याचं सरकारला लक्षात आले. त्यामुळे सरकार ही चौकशी आता तुमची कसून समितीद्वारे करणार आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मागच्या वेळी एका भाषणात स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की आम्ही काही अटींच्या आधारे समिती स्थापन करून त्या समितीमध्ये काही अधिकारी असतील, काही मंत्री असतील, त्याद्वारे शेतकऱ्यांची कसून चौकशी करण्यात येईल. नेमकं तुम्ही खरंच शेती पिकासाठी कर्ज या ठिकाणी काढलंय का आणि हे कर्ज खरंच शेतीच्या कामासाठी त्या ठिकाणी शेतीचं जे कर्ज काढले त्याचे पैसे शेतीच्या कामासाठी वापरला आहे का, हे चौकशी आता करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या बँकांची कर्जमाफी होईल आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होईल याची यादी सुद्धा लगेच या ठिकाणी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या बँका पाहणार आहोत ज्यांची सर्वात पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, सरकारी बँकांचे सर्वात पहिल्यांदा कर्ज माफ होत असतं हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्ये सरकार हे सर्वात पहिल्यांदा सरकारी बँकांची कर्जमाफी करत असतं. ज्यावेळी मागची कर्जमाफी झाली 2016ला, त्या ठिकाणी 2019च्या आसपास जी कर्जमाफी मागची झाली, तर पहिल्यांदा सरकारी बँकांची कर्जमाफी झाल्या. मग त्या सरकारी बँकांच्या लिस्टमध्ये तुमची बँक आहे का हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे. बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा मोठी बँक आहे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफ होणार आहे. ती मोठी बँक म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये 99% शेतकऱ्यांनी खातं उघडलंय आणि कर्ज घेतलंय. ती बँक म्हणजे SBI, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो. यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमची कर्जमाफी होणार आहे. बघा कोणत्या बँका निवडलेत लगेच पहा. आता बघा, आता SBI मध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर दुसरी बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. ही सुद्धा 2 नंबरची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलंय त्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढची बँक आहे ती म्हणजे बघा आता महाराष्ट्र बँक. बघा 50 ते 60% शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्र बँकेतून या ठिकाणी कर्ज आता काढलंय. कारण आपल्या महाराष्ट्रातीलच बँक असल्याने लवकरात लवकर या बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं.
त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र बँकेतून कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँक, ही सुद्धा सरकारी बँक आहे। केंद्र सरकारला या बँकेवर पूर्णपणे नजर असते, त्यामुळे या बँकेतील ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले तर तुमचं कर्ज माफ होणार आहे। अजून कोणकोणत्या बँका आहेत तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु पुढे तुम्हाला सांगणार आहे हे विसरू नका, ते म्हणजे नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केलं जाणार आहे, याची यादी सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात आल्या। कारण आदेश हा डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहे। आता ही त्या ठिकाणी तक्रार डायरेक्ट केंद्र सरकारकडे गेल्या, त्यामुळे तुमची कर्जमाफी 100% आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो होणार आहे। त्यामुळे आता बघा यामध्ये बँका सांगण्यात आल्या। पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँकांची सरकारच्या माध्यमातून आता सगळ्यात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, आता सरसकट कर्जमाफी होऊ शकते, परंतु फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते। बाकीच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या लाभापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे, लाभ तुम्हाला भेटणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून फक्त गरीब शेतकऱ्यांना, गरजूवंत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। मग ते गरीब आणि गरजू शेतकरी नेमकं कोणते आहेत तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे आणि त्या उत्पन्नावरती एक ठराविक मर्यादेपेक्षा आतमध्ये कर्ज आहे, जर जास्त कर्ज असेल, उत्पन्न असेल तुमचं जास्त, म्हणजे 10 लाख उत्पन्न असेल, 20 लाख वर्षाला उत्पन्न असेल, तर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आता शेतकरी मित्रांनो सांगण्यात आले ती म्हणजे आता तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे का हे बघायचं आहे। जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अजिबात कर्जमाफी मिळणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच शेतकऱ्यांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे। जे शेतकरी गोरगरीब आहेत त्यांना आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देत असतो। त्यामुळे तुमच्याकडे जर हे कार्ड असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा हा नक्कीच होणार आहे। कारण आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश आलेत, कारण ही तक्रार आता केंद्र सरकारकडे गेल्या आणि सरकारला आता राज्यातील सरकार आहे त्याला धारेवर धरलंय। तुमच्या भाजप सरकारने कर्जमाफी देतो असं आश्वासन दिलं होतं, परंतु आता अजिबात सरकार कर्जमाफी द्यायला तयार नाही। त्यामुळे आदेश आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून आता आलेला आहे, तर त्यामुळे तुमची समितीद्वारे चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे। त्यानंतर आता एक सगळ्यात महत्त्वाचं कार्ड तुमच्याजवळ शेतकरी मित्रांनो असायला पाहिजे। जर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा पाहिजे असेल तर तुम्हाला एक कार्ड असलंच पाहिजे, ते म्हणजे किसान कार्ड, म्हणजेच त्याला आपण फार्मर ID कार्ड म्हणतो। जर हे कार्ड तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही शेतकरी आहे याचं ओळखपत्र तुमच्याजवळ नसणार आहे, हे असं ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला या कर्जमाफीचा मग फायदा होणार नाही। त्यामुळे फार्मर ID कार्ड, पिवळे रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे। आता बघा सरकार काय म्हणते, तुमची कर्जमाफी आम्ही करणार आहे, परंतु कधी करणार आहे याची तारीख सरकार सांगत नाही। परंतु आता तक्रार डायरेक्ट की त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे संसदेमध्ये गेल्या। डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना येऊ शकतो, ज्याच्या माध्यमातून आता जो शब्द निवडणुकीच्या आधी सरकारने दिला आहे तो म्हणजे सरसकट कर्जमाफीचा 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी आम्ही करू, अशा प्रकारचं आश्वासन निवडणुकीच्या आधी याच सरकारने आता ते बोललं होतं असं आश्वासन पूर्ण करू शकते असं सध्याला तर दिसत आहे। त्यामुळे लवकरच तुमची कर्जमाफी होण्याची चिन्हे आता दिसत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कर्जमाफीच्या संदर्भात शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।